या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत A1 कलेक्शन अँड क्लॉथ सेंटर, बेगमपेठ, सोलापूर। फेसबुकद्वारे स्टॉक फॉर्च्यून G13 हा शेअर मार्केट ट्रेंडिंग व्हॉट्सअप ग्रुप तयार करून त्याद्वारे वेगवेगळ्या लिंकद्वारे पैसे भरायला लावून 17,85,000 रुपयांना गंडा घालण्याचा प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी गोपाल दत्तात्रय मिठ्ठा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शुक्रवारी सायबर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हा प्रकार 1 ते 15 नोव्हेंबर 2023 या कालावधीत घडलाय। अनिल मिश्रा, आशिष शहा अशी गुन्हा नोंदवलेल्यांची नावं आहेत। 1 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11च्या सुमारास फेसबुकवर नमूद आरोपींनी स्टॉक फॉर्च्यून G13 हा शेअर मार्केट ट्रेंडिंग व्हॉट्सअप ग्रुप तयार करून त्यामध्ये वेगवेगळे मोबाईल क्रमांक ऍड केले। त्याद्वारे फिर्यादीला शेअर मार्केट व्यवसाय करण्यासाठी फिर्यादीचा विश्वास संपादन केला। त्यांच्या मोबाईलवर https://sesb.com ही लिंक पाठवली। फिर्यादीला प्रायमरी अकाउंट ओपन करण्यास सांगितलं। त्यांच्याकडून वेगवेगळ्या खात्यांवर रक्कम जमा करून घेतली आणि कंपनीच्या चार्टमध्ये फिर्यादीनं खरेदी केलेल्या शेअर व IPOच्या किमती वाढल्याचं प्रकाशित केलं। त्यातील कोणताही प्रॉफिट फिर्यादीला मिळू दिलं नाही। फिर्यादीने कंपनीकडे 17,85,000 एवढी मूळ रक्कम जमा केलेली असताना त्याचा कोणत्याही प्रकारचा परतावा मिळालेला नाही। आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानं फिर्यादीनं सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवल्याचं फिर्यादीत नमूद केलंय। ऑनलाईन व्यवहार करताना कोणत्याही प्रकारच्या फसव्या लिंकना बळी पडू नये, नेहमी सतर्क राहावं असं आवाहन पोलीस निरीक्षक श्रीशैल यांनी केलंय। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।